आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार। गुन्हे शाखा लवकरच जबाब नोंदवणार। घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन करत रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती। केसरकरांनी बोलण्यास दिला होता नकार। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त विधान। मतांसाठी प्रकाश सुर्वे उत्तर भारतीयांचे बूट चाटू शकतो पण मनसे नाही। या संदर्भात आम्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणार। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यावरून मनसेच्या नयन कदम यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका। कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजे कोपराला गुळ लावला। कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची टीका। तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणता पंचांग पाहिला? उद्धव ठाकरेंची माहिती सरकारवर टीका। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील। रायगडचे खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। केंद्रीय आयोगानं भेटीसाठी वेळ न दिल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। अरविंद सावंत अनिल देसाई आयोगाच्या भेटीसाठी गेले होते। निवडणूक आयोगानं भेटीसाठी दोघांनाही उद्याचा वेळ दिला। बोगस मतदारांविरोधात मवियाकडून आयोगाला निवेदन दिलं जाणार। मुंबईतील मालाडमध्ये 5,000 कोटींचा पीएपी घोटाळा। वर्षा गायकवाडांचा आरोप। बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी नियमात बदल। बिल्डरसाठी जमीन आरक्षणामध्ये बदल करण्यात आले। वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया।